10 20 मुलांचा बळी आमच्या जिल्ह्यांनी दिलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्याचा जरी प्रश्न असला तर अख्खा महाराष्ट्र बिबट्यांनी वैतागलेला आहे। अनेक लोकांचे बळी जात आहेत। छोटे मुलांचा बळी ह्या बिबट्यांनी घेतलेला आहे। लहान लहान मुलं 1.5 2 वर्षांचे आम्ही जातो त्या घरांमध्ये, काय दुःख आहे आम्ही बघतो जवळून। अध्यक्ष महोदय, माजी मंत्री महोदयांना विनंती आहे की गेल्या 10 वर्षांचा जर रेकॉर्ड आपण नाशिक जिल्ह्याचा बघितला तर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेक नागरिकांना बळी जावं लागलेला आहे। छोटे मुलांचा बळी ह्या बिबट्यांनी घेतलेला आहे। माझी आपल्याला स्पेसिफिक प्रश्नाच्याद्वारे विनंती आहे की नाशिक जिल्ह्यासाठी आपण बिबट सफारी आणि रेस्क्यू सेंटर याचं एक्सपान्शन करणार का? आणि सेंच्युरीसाठी माझ्या मतदारसंघामध्ये जागा आहे, शहरालगतचा माझा मतदारसंघ आहे, तर तो प्रस्ताव आल्यानंतर बिबट सफारी म्हणजे शासनाला कुठेतरी महसूलसुद्धा त्याच्यातून मिळेल, त्या बिबट्यांचं संवर्धन पण होईल, कारण काही नियमांमध्ये आपल्याला बिबट्यांचं संवर्धन करणं बंधनकारक आहे। अध्यक्ष महोदय, काही सदस्यांना आपण 2 वेळा बोलायला 10 मिनिटं बोलायला संधी देतात आणि आम्ही महिला बोलायला उभं राहिलो तर तुम्ही लगेच त्याच्यामध्ये इंटरप्ट करतात। अध्यक्ष महोदय, बोलू द्या आम्हाला। व्याघ्र प्रकल्पाचा प्रश्न आहे, मुलांचा बळी आमच्या जिल्ह्यांनी दिलेला आहे, कृपया बोलू द्या आम्हाला। ठीक आहे, कन्क्लूड करा। अध्यक्ष महोदय, हा चंद्रपूर जिल्ह्याचा जरी प्रश्न असला तर अख्खा महाराष्ट्र बिबट्यांनी वैतागलेला आहे। अनेक लोकांचे बळी जात आहेत। लहान लहान मुलं 1.5 2 वर्षांचे आम्ही जातो त्या घरांमध्ये, काय दुःख आहे आम्ही बघतो जवळून, त्याच्यामुळे आम्हाला बोलू द्या। कन्क्लूड करा ताई। माझी सभागृहाला विनंती आहे की हा विषय गंभीर आहे, त्याच्यामुळे मंत्री महोदयांना विनंती करते की नाशिक जिल्ह्यासाठी बिबट सफारीसाठी प्रस्ताव सुरू करण्याचे मी निर्देश दिलेले आहेत विभागाला, तर तो प्रस्ताव आल्यानंतर आपण त्वरित मान्यता देऊन रेस्क्यू सेंटर आणि नाशिक जिल्ह्यासाठी जसं इथे व्याघ्र प्रकल्प आहे तसा बिबट प्रकल्प किंवा सेंच्युरी ही आपण याला मान्यता देणार का? धन्यवाद। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय नानासाहेब पाटोले यांनी छत्तीसगड म्हणून आलेल्या हत्तीचा विषय काढला। सुरुवातीला 26 होते, आता ते 32 पर्यंत गेलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की छत्तीसगडच्या वन विभागाने त्या ठिकाणी चर काढल्यामुळे त्यांचा परतीचा मार्ग तिथे तुटलेला आहे। निश्चितपणे वन विभागाच्या आपल्या अधिकाऱ्यांमार्फत छत्तीसगडच्या अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधून त्यांचा परतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी निश्चितपणे सूचित केलं जाईल। आणि जर तिथून मग तो आंध्र प्रदेशमध्ये त्या ठिकाणी पाठवण्याचा सुद्धा कसा विचारता आंध्रच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलणे केले जातील। आता या ठिकाणी जी नुकसान भरपाई झालेली आहे की रामदास मसराम यांच्या मतदारसंघामध्ये हत्तीने नुकसान केलं, नानाभाऊ पाटोलेंच्या मतदारसंघामध्ये केलं। मी खात्याला सूचित केलेलं आहे की एकूण शेतकऱ्यांच्या सगळ्या ह्या अडचणी लक्षात घेता कर्जबाजारी झालेला शेतकरी अनेक कर्जामध्ये अधिक जाऊ नये म्हणून त्या केस टू केस त्या ठिकाणी पंचनामे करून त्यांना मदत करण्यासाठी सरसकट नाही करता येणार। का खोटं बोलायचं का नाही बोलायचं, आपल्याला केस टू केस ज्या परिसरामध्ये नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे फार फायदा होईल असं नाही, परंतु त्यांचं नुकसान जे झालेलं आहे ते भरून निघेल अशा प्रकारची भूमिका मी घ्यायला सांगितली। आता सन्माननीय सदस्य सरोजताई अहिरे यांनी या ठिकाणी बिबट सफारीचा त्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे। अध्यक्ष महोदय, निश्चितपणे त्याने अर्ज करावा, अधिकारी वर्गाला तशा प्रकारची त्या परिसरात जागा शोधायला सांगू, वन विभाग केंद्रीयची सुद्धा परवानगी घेऊ। आणि आपल्या माहितीकरता सांगतो की ज्या वेळेला सन्माननीय कैलासवासी अजितदादांनी सुमोटो पुणे जिल्ह्यातल्या शिरूर, खूप वेळ झाला, त्या ठिकाणी जुन्नर, आंबेगाव या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता त्याला 11 कोटी रुपये दिले। त्याचीच पुनरावृत्ती राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सुद्धा केली, त्यांनी सुद्धा 11 कोटी रुपये दिले। गिरीश भाऊ महाजनांना मी सांगितलं की नाशिक जिल्ह्यामध्ये आता कुंभमेळा प्रश्न बिबट्याचा नाही आणि हजारो साधू संत येणार आहेत, तर ॲडव्हान्समध्ये
त्या ठिकाणी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता म्हणजे कुंभमेला मंत्री म्हणून त्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही फंड वन खात्याला डायव्हर्ट करा. चला प्रश्न क्रमांक नाही वडट्टीवार साहेब आपण पुढे जाऊया. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.